आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो. दिवे लावतो, पूजा करतो, आनंद साजरा करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या सणाची सुरुवात कधी झाली असेल आणि का झाली असेल? मित्रांनो, आजच्या भागात आपण दिवाळीचा इतिहास बघू. वैदिक काळापासून आजपर्यंत दिवाळीचा प्रवास बघू. दिवाळी या सणाचे नेमके मूळ शोधणे हे एक आव्हान आहे. दिवाळीचा थेट उल्लेख ऋग्वेदात नसला तरी त्या काळात अग्निपूजा आणि प्रकाशयज्ञ हे अतिशय महत्त्वाचे होते. अग्नी म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान. त्या काळी दीपदान आणि अग्निहोत्र हे शुभकर्म मानले जात. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे ने. हीच ओळ आज दिवाळीच्या तत्त्वज्ञानाचा मूलभूत विचार बनली आहे. आपण जर दिवाळी सणाकडे कृषी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर आपल्याला असे दिसते. शेतकरी ज्यावेळी आपल्या शेतातून चांगल्या प्रकारे पीक घेतो, अर्थात शेतकऱ्याला आपल्या शेतीतून चांगली भरभराट झाल्यानंतर शेतकरी त्याच्या श्रद्धेनुसार तो आपल्या ईश्वराचे आभार मानून जो आनंद उत्सव साजरा करत असे, त्यात या दिवाळी सणाचे मूळ असू शकते असे काही अभ्यासक सांगतात. म्हणून आपण या दिवाळी सणाला कृषी उत्सव असेही म्हणू शकतो. मित्रांनो, आपल्या हिंदूच्या धार्मिक साहित्यामध्ये, पुराणांमध्ये अनेक कथा दिवाळी संबंधी येतात. ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. काही लोक दिवाळी सणाचा इतिहास 3000 वर्षांमागे घेऊन जातात. पण आपल्या हिंदू मान्यतेनुसार ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीतामाता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परततात, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघालेली होती. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. मित्रांनो, दिवाळी सणाच्या उगमासंबंधी काही ऐतिहासिक कल्पना आहे. त्यात एक मान्यता अशी आहे की सम्राट अशोक यांच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. तर दुसरी कल्पना अशी आहे की सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली आणि दिवाळी सण सुरू झाला. आज आपण जेव्हा दिवाळी सणाकडे बघतो, तेव्हा आजची दिवाळी केवळ धार्मिक नसून सामाजिक सण बनली आहे. फराळ, भेटवस्तू, सजावट आणि फटाके ही तिची आधुनिक रूपं आहे. पण तिचा गाभा अजूनही तोच आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा विजय. प्रकाश फक्त दिव्यात नाही, तो आपल्या कृतीतही दिसला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.